ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। देवाची योजना आहे, कधी पाणी हलेल हे आपल्याला माहित नाही। आज पाणी हलण्याची वेळ आहे। आज इथं आपण आलो नाही, देवाने आपल्याला इथं आणलेलं आहे। त्याचं कारण एक आहे, आपल्या जीवनातले बंधन तुटावे। अनेक दिवसापासून जे प्रार्थनेमध्ये आहोत, अनेक दिवसापासून जे आपण विनंती सादर करत आहोत, आज त्याचं उत्तर मिळण्याची वेळ आलेली आहे। देवाचा आत्मा ज्यावेळेस बोलतो तेव्हा कार्य नक्की करतं। अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये असं वाटतं, देवा माझ्या जीवनाबद्दल तुझी योजना काय आहे? देवा माझ्या जीवनाबद्दल तुझी योजना काय आहे? मी काय करू? मी कसा जगू? मी काही केलं तर माझं सगळं उलट होतं, किंवा माझ्या घरात आजार आहे, थोडं काहीतरी काम चांगलं चाललं की परत माझ्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात। सुरुवात आजच्या वचनाला जात असताना पुढचे साधारणतः 45 ते 50 मिनिटं देवाच्या सानिध्यामध्ये मी आपण जाणार आहोत आणि वचनाचा अभ्यास करणार आहोत। सुरुवात मी साक्षीच्या रूपाने माझी करत आहे। माझं नाव रेव्हरंड संदीप दुखते आहे आणि लातूर या ठिकाणी चर्च आहे। चर्चच्या द्वारे सेवकाई चालू आहे। त्याच प्रकारे अंबेजोगाईमध्ये देखील एक चर्च आहे, त्या ठिकाणी देखील सेवकाई आहे। दर रविवारी सकाळी अंबेजोगाईला चर्च असतं आणि संध्याकाळी लातूर या ठिकाणी चर्च असतं। परंतु मी या सेवकाईमध्ये येण्याच्या अगोदर देवानं काही गोष्टी माझ्या जीवनात केलेल्या आहेत। मी टेलिकॉम कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती होतो। मॅनेजर या पदावरती मी काम करत असताना 5 ते 6 माझ्याकडे खेडेपाडे माझ्याकडे होते। मुरुड आहे, औसा, रेणापूर, नळेगाव, त्याच प्रकारे निलंगा, असे वेगवेगळे खेडे माझ्याकडे होते। आणि ते चालू असताना अचानक काही बदल झाले आणि त्याच्यामधनं मी एकटा बाहेर निघालो। देवाला सांगितलं तुला नाही करायचं हे। मी काही दिवस बाहेर निघालो। बाहेर निघाल्यानंतर परत काही दिवस चालले, मी एक असा विचार केला की असं मोकळं चालण्यापेक्षा मी काहीतरी बिझनेस करायला पाहिजे। आणि मग मी बिझनेस मध्ये उतरलो। माझं शॉप मी त्या ठिकाणी टाकलं। सगळा मार्केटचा बिझनेस व्हायचा, माझा बिझनेसच होत नव्हता। मी देवाजवळ प्रार्थना करू लागलो। एके दिवशी मी माझं शॉप चालू होतं आणि शॉप असताना सगळे कस्टमर जात आहेत, लोक रस्त्याने जात आहेत, माझ्याकडे कुणीच यायला तयार नाही। मी गुडघ्यावरती बसलो, देवाजवळ प्रार्थना केली, मला देवा तू निराशेचा देव नाही, आशेचा देव आहेस। परिस्थिती बदलणारा परमेश्वर तू आहेस। देवा तुझं वचन सांगतं, जे काम तू हाती घेतोस ते सिद्धीत जाते। तेव्हा माझ्या जीवनामध्ये तुझी योजना काय आहे? टेलिकॉम मध्ये मी मॅनेजर होतो। मला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे थोडक्यामध्ये आपण जे म्हणतो टीए असेल, सॅलरी असेल, इन्सेंटिव्ह असेल, तेव्हा मला सगळं होतं। मला त्याच्यातून तू बाहेर काढलं, तुझी योजना काय आहे? तुझी योजना माझ्या जीवनाबद्दल काय आहे? देवाला मी बोलत होतो आणि मग त्या ठिकाणी बोलत असताना मी प्रार्थना करत होतो आणि देवानं मला सांगितलं तुझा बिझनेस वाढेल, तुझा बिझनेस वाढेल। आणि मला आनंद वाटला। आणि त्या पिरियड मध्ये 2020 ची ती घटना असावी आणि त्या पिरियड मध्ये लॉकडाऊन लागलं आणि देवानं तर सांगितलं तुझा बिझनेस वाढेल। मी म्हटलं प्रभूजी पूर्ण मार्केट बंद आहे, कुणी तिथं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, मी काय करायला पाहिजे? रात्रीच्या समयी मी मोबाईल वरती माझं एक सर्टिफिकेट बनवत होतो। ते आपण जे म्हणतो इमर्जन्सी सर्टिफिकेट जे बनतात, तर मी सहज फॉर्म भरला आणि मला ते सर्टिफिकेट मिळालं। त्या कोविड मध्ये पूर्ण मार्केटला दुकानं बंद होते, माझं एकट्याचं शॉप चालू होतं। जेवढा बिझनेस होत होता त्याच्या 4 पट बिझनेस मला त्या पिरियड मध्ये मिळत होता। देव कार्य करतो जेव्हा आपण त्याच्यावरती पूर्ण अवलंबून राहतो। गुडघ्यावरती जेव्हा येतो तेव्हा देव उत्तर द्यायला चालू होतो। परत नंतर असाच दिवस गेले, बिझनेस चांगला चालू लागला आणि परत देवाची वाणी आली। मी माझ्या त्या ऑफिस मध्ये बसायचो, सगळं चांगलं होतं, एकदम बिझनेस मस्त होता, 4-5 मुलं कामाशी होते आणि सगळं चालू असताना एक आवाज यायचा, सोड, हे सोड आणि सेवेमध्ये लाग, हे सोड आणि सेवेमध्ये लाग। मी म्हटलं नाही, माझ्या मनचे विचार आहे, हे काही असं प्रकार नसतो। हे डायरेक्ट चालू असलेला एवढा चांगला बिझनेस देव मला कधी सोड म्हणणार नाहीये। आणि त्याप्रमाणे ते मी बरेच दिवस झालं। एक दिवस असं झालं की मला स्ट्रॉंगली देवाकडनं आलं, हे सगळं तुला सोडायचं आहे आणि तुला सेवेला उतरायचं आहे। मला महिना पुढे बाकी होता, त्याच्या अगोदर मी जाऊन त्या माणसाला सांगितलं की मी शॉप सोडत आहे आणि वर देखील मी रिझाईन टाकलं आणि मी बाहेर निघालो। माझ्या नंतर लक्षात आलं देवाची योजना होती। देव जेव्हा निवडतो त्यावेळेस तो शांत बसून येत नाही, त्याचं कार्य करण्यासाठी तो घेऊन चालतो। कारण देवाचं वचन सांगतं, देवाने जेव्हा शिष्याला बनवलं आणि ज्यावेळेस ते शिष्य तयार झाले त्यावेळेस त्यांना सांगितलं हे पृथ्वीची उलथापालथ करणारे लोक आहेत। देवाने सांगितलं उठ, पृथ्वीची उलथापालथ करण्याची वेळ आली आहे। जा, रंजलेले गांजलेले आजारी लोक आहेत, जे बंधनामध्ये आहेत, जे दुःखदायित आहेत, त्या लोकांसाठी प्रार्थना कर। उठलो, प्रार्थना करायला चालू केली आणि देव प्रार्थनेची उत्तर देऊ लागला। अनेक लोकांना त्याच्याबद्दल काय झालं
लागला. अनेक वेळेस पवित्र बायबल मध्ये आपल्याला माहिती आहे, एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे, गर्व करू नको, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नको. पण माझं म्हणणं आहे, एका गोष्टीचा गर्व करा, माझा देव माझी प्रार्थना ऐकतो. तो देव माझा किती करतो, त्या देवाजवळ जर मी गेलो, त्या देवाजवळ जर मी गेलो, त्याच्या पुढे जर मी अश्रू काढले, तर तो देव माझी प्रार्थना ऐकतो. तो मला निराश करत नाही, तो म्हणत नाही अरे नेहमी तुझं काय आहे. तो सदैव तयार आहे, तो सदैव तयार आहे. जगातल्या एखाद्या माणसाकडे जर तुम्ही गेला, एकदा जर त्याला तुम्ही मदत मागितली, तो मदत करेल. परत 2 दिवसांना जा, तो काहीतरी नाक डोळे मोडेल, परत मदत करेल. तिसऱ्या वेळी गेल्यानंतर तो म्हणेल अरे काय लावलंस, नेहमी काय आहे. माझा देव तसं म्हणत नाही. माझ्या देवाकडे कोणत्याही क्षणाला तुम्ही जा, तो तयार आहे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये काय करा, आपली तयारी ठेवा. मी देवाच्या दृष्टीने योग्य आहे का, आणि मग त्यानंतर देव आपल्या जीवनात कार्य करतो. आणि देवानं त्याप्रमाणे मला सेवकाईमध्ये घेऊन आला आणि बऱ्याच ठिकाणी देव सेवेसाठी वापरत आहे. हे आपल्या गौरवासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. देव त्याच्या सेवकाला योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी वापरतो. डॉक्टर जीवन येडके साहेब हे आमच्याकडे लातूरला आले होते, आणि आल्यानंतर लातूरच्या चर्चमध्ये त्यांनी देवाच्या वचनातून संदेश दिला. आणि ज्यावेळेस मी मागे बसलो होतो, त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये म्हणत होतो, आणि पवित्र आत्मा मला सांगत होता, संगीत ही तीच आग आहे जी तुझ्यामध्ये चालत आहे. ही आग हे देवाचा सेवक घेऊन चालत आहे. ही तीच आग आहे जी पवित्र आत्म्याची आग आहे, जी बाळक साहेबांमार्फत चालत आहे. आणि देवाने ते कनेक्शन जोडलं, आणि देवाने आज या ठिकाणी उभा केलेला आहे. देव नक्कीच तुम्हाला आणि मला या वचनाच्या द्वारे आपल्या पुढे जे आपण जाणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आपण पवित्र बायबल काढूया, योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय आपण काढूया. योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय आपण काढूया. त्याच्यातलं 5वं वचन आपण वाचूया. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. बस आपल्याला एवढंच वाचायचं आहे. तेथे कोणी एक 38 वर्ष आजारी असलेला एक माणूस होता. मी या ठिकाणी आल्यानंतर देवासोबत चर्चा करत होतो की देवा मी कोणत्या वचनावरती बोलावं. उपवास प्रार्थना या ठिकाणी चालू आहे. उपवासाबद्दल सांगावं. उपवास धरल्यानंतर सामर्थ्य मिळतं. एस्तेरने उपवास धरले आणि प्रत्येक लोकांनी कर्णलेनं धरलं. देवाचा आत्मा सांगत होता, प्रार्थनेच्या द्वारे या वचनावरती तू पुन्हा एकदा बोल, यासाठी की अनेक लोक वाट बघत आहेत. अनेक लोक बऱ्याच दिवसापासून प्रार्थना करत आहेत. अनेक लोक अनेक दिवसापासून एखाद्या परेशानीची झुंज देत आहेत. त्या लोकांना सांग, ज्याप्रमाणे 38 वर्षाचा दुखणेकरी त्याचा नंबर आला, आज तुमची आणि माझी बारी आहे. उद्देश आहे तुमचं आणि माझं अंथरूण बदलावं, तुमची आणि माझी परिस्थिती बदलावी, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलेल्या समस्या काढून टाकाव्या, ह्या त्या देवाची योजना आहे. एक माणूस पूर्ण बायबल मध्ये जर आपण बघत गेलं, सर्वात जास्त कालावधी घेतलेला एक माणूस, सगळ्यात जास्त कालावधी या माणसाला झालेला दिसतो आपल्याला. त्याच्या जीवनामध्ये 38 वर्ष झालं तो एका ठिकाणी पडलेला आहे. 38 वर्षापासून त्याचं वय कदाचित जास्त असावं. या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. पॅरालिसिस याचा अर्थ लकवा. आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो वारं गेलेलं. आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतो लोकांच्या. याला लकवा हा आजार होता, आणि हा लकव्याच्या आजारानं 38 वर्षापासून एका ठिकाणी पडून होता. वचन असं सांगतं, बऱ्याच दिवसापासून त्याचं ते जीवन चालू होतं. मग अचानक असं काहीतरी झालं की त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. पण याला आपण अनेक वेळेस हा दाखला ऐकलेला असेल, म्हणजे ही जी घटना घडलेली आहे, येशू ख्रिस्त गेला, त्याला बरं केलं. पण आज काहीतरी नवीन पॉइंट्स याच्याबद्दल आपण बघणार आहोत की देव तुम्हाला आणि मला या वचनांच्या द्वारे काय बोलणार आहे. आपण जर वचन काढायला चालू केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पहिलं वचन आपण वाचूया, 5वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. योहान 5:2. यरूशलेमेत मेंढे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडवे आहेत. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं, या ठिकाणचं नाव बेथसदा असं आहे. बेथसदा असं या ठिकाणचं नाव आहे. याचा अर्थ असा आहे, बेथसदा म्हणजे कृपेचं घर. त्याचा अर्थ आहे कृपेचं घर. ज्यावेळेस आपण पवित्र बायबल ज्यावेळेस उघडतो, त्याच्यातून नवीन नवीन उलगडे आपल्याला यायला चालू करतात.
बेथसदा म्हणजे कृपेचं घर, म्हणजे आपल्यावरती कृपा व्हावी असं ते घर होतं. आज आपल्यापैकी बरेच लोक देवाच्या मंदिरामध्ये येतात. हे देवाचं मंदिर म्हणजे कृपेचं घर आहे. देवाचं वचन सांगतं तुमचं तारण माझं तारण हे कृपेमुळे झालेलं आहे. हे काही आपल्यासाठी नाहीये, हे देवाने कृपा केलेली आहे आणि आपलं तारण झालेलं आहे. देवाचं वचन सांगतं कृपेच्या घरामध्ये तो व्यक्ती पडून होता, परंतु तरीही 38 वर्ष त्याला लागलेली आहे. आता आपल्याला डेंजर इशारा. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असेल 3 आठवडे झाले मी चर्चला जातो, 4 आठवडे झाले मी चर्चला जातो, 1 वर्ष झालं मी चर्चला जातो. हा माणूस म्हणत होता 38 वर्ष झालं मी कृपेच्या घरामध्ये आहे, 38 वर्ष झालं कृपेच्या घरामध्ये आहे, पण आरोग्य नाही, पण आरोग्य नाही. कदाचित आपल्यापैकी बरेच जण असतील जे काही दिवसापासून चर्चला येत असतील. कुणाची समस्या असेल, कुणाचा घटस्फोटाचा प्रॉब्लेम असेल, लग्नाचा प्रॉब्लेम, पैशाचा प्रॉब्लेम, कर्जाचा प्रॉब्लेम, नोकरीचा प्रॉब्लेम, अशांती, दुष्टात्मे, काहीतरी प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आहेत. 6 महिने झालं, 1 वर्ष झालं आपल्या जीवनामध्ये समस्या चालूच आहे. कारण काय आहे? कृपेच्या घरामध्ये आहोत, कृपेच्या घरामध्ये आहोत, पण आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आपल्या जीवनामध्ये कारण काय आहे? बऱ्याच वेळेस लोक मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे येरुशलेमे मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच जवळ 5 पडव्या आहेत. या ठिकाणी पडव्या ज्या आहेत हे जुन्या करारातील 5 नियमशास्त्राचं प्रतीक आहे. जास्त त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, पण काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मी देत आहे. 5 पडव्या याचा अर्थ आहे उत्पत्ती, मोशेने लिहिलेले जे 5 पुस्तक आहेत, जे नियमशास्त्र होते, हे कशासाठी होते माहिती आहे का? पूर्वीच्या काळी जर एखादा माणूस बरा व्हायचा असेल तर त्याला जाऊन याचकाला दाखवायचं, याचकाला दाखवल्यानंतर त्याला काही सांगितलं जायचं, त्याप्रमाणे त्याला अर्पण करायचं, पश्चाताप करायचा आणि त्याला ती काय व्हायची? पापाची क्षमा व्हायची, त्याचे आजार बरे व्हायचे आणि अशा पद्धतीच्या त्या गोष्टी होत्या. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मोशेने लिहिलेली 5 पुस्तकं म्हणजे हे 5 पडव्या. या ठिकाणी आपल्याला त्याचा सिम्बॉल दाखवतं. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद, हे 5 पुस्तकं म्हणजे 5 पडव्या आहेत. बऱ्याच वेळेस आपण 2-4 पुस्तकं वाचायला चालू करतो. बऱ्याच लोकांना सवय असते आजारी पडलं की स्तोत्रसंहिता काढून वाचायला लागायचं, एक अध्याय वाचून काढायचा आणि सगळ्यात जास्त 150 वचन असलेले 119 अध्याय, 91 अध्याय, 1 अध्याय, 23 अध्याय हे आपण काढायचं. आजारी पडलं की ते काढायचं आणि वाचत बसायचं. आपल्या अंतःकरणाला आपण शुद्ध केलेलं आहे का? हो, वर 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 वाचत आहोत, वर वर सगळ्या गोष्टी करत आहोत. आज त्या माणसाच्या डीप मध्ये जायचंय आपल्याला. का त्याला 38 वर्ष लागले? कृपेच्या घरामध्ये आहे. 5 पडव्या म्हणजे 5 नियमशास्त्राच्या अधीन आहे, म्हणजे तो पवित्र बायबलच्या नियमाने चालत आहे. मग काय झालं? एक माणूस प्रभू येशूकडे गेला आणि प्रभू येशूला म्हटलं, प्रभू येशू मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करावं? प्रभू येशूने सांगितलं आज्ञा पालन कर. त्याने सांगितलं लहानपणापासून पालन करतोय, अजून बोला. येशूने त्याच्याकडे बघितलं असेल. आपल्यापैकी बरेच लोक असं म्हणत असतील, हो आज्ञा पालन करतो, खून करू नको, चोरी, व्यभिचार हे सगळं पाळतो आम्ही, लहानपणापासून पाळत आहे, आमचे लेकरं सुद्धा म्हणतात. हे तुमच्या मुखामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आपले आहे का? हे आज्ञापालन आपण म्हणतो, पण ह्या गोष्टी आपण करतो का? प्रभू येशूने त्या तरुणाला सांगितलं तुझ्याकडे जे आहे नाही ते सोड आणि माझ्या मागे ये. आहे नाही ते सोड याचा अर्थ आहे तुझ्याजवळ जो गर्व आहे, तुझ्याजवळ जो अहंकार आहे, तुझ्याजवळ जी वाईट गोष्ट आहे, तुझ्याजवळ जी देवाला न आवडणारी गोष्ट आहे ती सोड आणि माझ्या मागे ये, मला फॉलो कर. याचा अर्थ असा आहे आपला क्रूस खांब आपल्या पाठीवरती घे आणि माझ्या मागे ये. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे आपण मंदिरामध्ये येतो पण आपलं अंतःकरण बाहेर आहे. आपण मंदिरामध्ये येतो, बऱ्याचदा चर्च मध्ये येतो, पण आपलं डोकं घरीच्या पाण्याकडे असतं. घरी पाणी ठेवलेलं आहे, घरचा स्वयंपाक आहे, कदाचित दार लावायचं उरलेलं आहे. जगिक गोष्टीमध्ये आपण गुरफटलेले आहोत. हा 38 वर्षाचा दुखणेकरी 5 पाडव्यामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे कृपेच्या घरामध्ये आहे, नियमशास्त्राच्या अधीन आहे, त्याला त्या गोष्टी माहीत झाल्यात, पण याचा आजार बरा व्हायला तयार नाही. कारण अंतःकरणातून अजून देखील यानं बदल केलेला नाही. याच्या अंतःकरणातून अजून बदल झालेला नाहीये. फक्त हा फॉर्मॅलिटी करत आहे. वडील जात होते, भाऊ जात आहे, आई जात आहे. चला बाबा आज शुक्रवार आला, चल आपल्याला प्रार्थनेला जायचंय. तिथून आल्यानंतर आपण बघू. काही लोक तर येता शेजारच्याला धमकी देऊन येतात. येता जर त्याला गाडी कुठेतरी बाजूला लावली, आपल्या लेकराला मारलेलं असलं, प्रार्थना चालू आहे, 12 ते 3 होऊ दे, तुला आल्यानंतर बघतो. अरे नाही, हे नाही, हे आपलं जीवन नाही. जे तू आत आहेस तो बाहेर दिसला पाहिजे. जो तू आत आहेस तू फक्त
पाहिजे. खरोखर हे येशूचे लोक आहेत. तुमचा प्रकाश लोकांवरती असा पडू द्या की त्याच्याद्वारे तुमच्या जिवंत देवाचा गौरव व्हावं. लोकांनी तुमच्याकडे बघून असं म्हटलं पाहिजे, हा पापी आहे, हा पापी आहे. लोकांच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून त्या जक्कईची काय साक्ष होती हो? त्या जक्कईची साक्ष काय होती? जक्कई एवढा देवाला बहुचार करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, उंबराच्या झाडावर चढलेला आहे, आणि त्या जक्कई बद्दल साक्ष काय होती? अरे हा वाईट माणूस आहे, हा पाप्याच्या घरी आलेला आहे, हा कुभांडानं लोकांचं घेणार आहे. बायबल मध्ये नोंद आहे त्याची, एक दुष्ट माणूस म्हणून आहे. पण ज्या वेळेस त्यानं आपलं अंतःकरण बदललं, त्याच वेळेस प्रभूने त्याला सांगितलं, आज या घराला तारण प्राप्त झालं, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला आणि मला जर तारण प्राप्त करून घ्यायचं असेल तर जिवंत देवाला म्हणणं गरजेचं आहे, प्रभूजी मला नियमशास्त्राच्या अधीन नको. नियमशास्त्राप्रमाणे मी स्वतःला पवित्र करू शकत नाहीये. नियमशास्त्र म्हणजे जे काही नियम लागू केलेले आहेत, 613 आज्ञा पवित्र बायबल मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, तेवढ्या पाळणं आपल्याच्यानं होत नाही. आपण 10 आज्ञा फक्त घेतो, तेवढ्या पाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपल्याला पवित्र बायबल नुसार आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी सफिशियंट नाहीयेत. अंतःकरण जर बदललं नाही तर सगळं व्यर्थ आहे. अंतःकरण जर बदललं नाही तर आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत. काल मी पाळत लोकांसोबत चर्चा करत होतो आणि मी त्या ठिकाणी एका व्यक्तीला बोललो. एक व्यक्ती सांगत होता, येशू आपल्या जीवनात आला म्हणजे आपला स्वर्ग फिक्स आहे. थोडंसं बदल आहे. येशू आपल्या जीवनात आला हे नवीन माणसासाठी आहे. जो नवीन व्यक्ती जो पहिल्यांदा जिथं आला त्यानं तारण प्राप्त करून घेतलं. रोमकरास पत्र 10 अध्याय 9-10 प्रमाणे त्याने जर म्हटला, प्रभू तू माझ्यासाठी आलास, मारला गेलास, पुन्हा तू माझ्यासाठी उठणार आहेस आणि मला मी माझे पाप कबूल करतो, जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया होते, ओके सगळं आहे. जुन्या लोकांसाठी काय आहे? गलतीकरास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे, परमेश्वराला न आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, राग, मत्सर, तट, कलह मी तुम्हाला पूर्वीच सांगून ठेवलेलं होतं. अशा कर्म करणाऱ्याला देवाच्या राज्यात. येशू माझ्यासोबत आहे आणि मग मला वतन कसं काय नाही? येशू माझ्यासोबत आहे, येशू माझ्यासोबत आहे. जुन्या पिक्चर मध्ये तुम्हाला जर बघितलं, सगळ्यात बदनाम केलं तर कुणी जर केलं असेल तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला जुन्या पिक्चर मध्ये बदनाम केलं होतं. चोर जर असेल तर त्याचं नाव राहायचं रॉबर्ट, गळ्यामध्ये क्रॉस, रॉबर्ट, जॉनी असे काहीतरी नावाचे. अहो ते लोक सुद्धा जर समजा गळ्यामध्ये क्रॉस घालून जर वाईट वागत असतील तर ते स्वर्गात जातील का? नाही. अशी कर्मे करणाऱ्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला बरं करण्याच्या माग येशू त्याच्याकडे गेला, त्याला बरं केलं. नुसतं बरं केलं नाही, पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला येणार आहे, त्याला जाऊन भेटून सांगितलं, इथून पुढं पाप करू नको. अहो जी माणूस आजारी आहे तो कसलं पाप करत असेल हो? तो काय करत असेल? त्याच्या मनामधून निघणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जी देहाची कर्म आहेत, त्याच्यामध्ये ते वाईट गोष्टी आहेत. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे, परमेश्वराला 6 नाही 7 गोष्टीचा वीट आहे. असली कर्म करणारा ज्या गोष्टीचा परमेश्वराला वीट आहे, असा वीट आणणारा माणूस देवाच्या राज्यात जाऊ शकतो का? नाही. आपल्यामधून जे काय असेल, आपण म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगता येईल, भावाभावामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा व्यक्ती असेल, एखादी गोष्ट वाईट करणारा असेल, दुष्कर्म करण्यासाठी पळत जाणारा व्यक्ती असेल, असा व्यक्ती देवाच्या राज्यात जाऊ शकत नाहीये. या व्यक्तीकडे आपण परत येऊया. देवाच्या वचनामध्ये या व्यक्तीबद्दल सांगण्यात आलेलं आहे, 38 वर्ष या माणसाला का लागले? 38 वर्ष जर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपण एक एक गोष्ट जर बघत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण पुढची गोष्ट जर पाहिली, 3रं वचन, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. पाणी हलण्याची वाट पाहत असत. पाणी हलण्याची वाट पाहत असत. याचा अर्थ काय आहे? आपण मंदिरामध्ये येतो, पण पाणी हलण्याची वाट कधी आपण बघितलेली आहे का? पाणी हलणं याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? देवाचं वचन सांगतं, पाणी हलण्याच्या वेळेमध्ये तुम्ही तयार आहात का? पाणी हलणं याचा अर्थ मंडळीमध्ये संजीवनी येणं आहे. पाणी हलणं याचा अर्थ मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव होणं आहे. पाणी हलणं याचा अर्थ आहे आमची बंधनं तुटण्याचा वेळ येणं. पाणी हलणं याचा अर्थ आहे देव कधीही येऊन पाणी हलवत असे. देवदूत यायचा आणि देवदूत येऊन पाणी हलवण्यासाठी यायचा. वचन असं सांगतं, ज्या ज्या वेळेस देवदूत यायचे त्या त्या वेळेस पाणी हलवायचे. याचा अर्थ आहे देवदूत या ठिकाणी प्रतीक आहे पवित्र आत्म्याचं. देवदूत प्रतीक आहे पवित्र आत्म्याचं. मग आजच्या आपल्या दिवसाला आपल्याला काय दाखवतं?
एक 38 वर्ष दुखणेकरी व्यक्ती आपल्याला कृपेच्या घरामध्ये पडलेला आहे. एक 38 वर्षापासून दुखणेकरी आहे, कृपेच्या घरामध्ये आहे. तो 5 नियमशास्त्र पाळणारा व्यक्ती आहे. परंतु त्याच्या जीवनामध्ये पाणी हलताना ज्यावेळेस संजीवन येतं त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये विचार चालतात. आपल्याला पाहायला मिळतं लोटाच्या बायकोला ज्यावेळेस लोटाला काय केलं माहितीये का, त्यावेळेस त्या ठिकाणी नाश व्हायला चालू झाला. लोटाला त्याच्या बायकोला धरलं आणि त्याला गावाच्या बाहेर घेऊन जेव्हा निघाले, वचन असं सांगतं लोटाची बायको मागे वळून बघितलं आणि मिठाचा खांब झाली. संजीवन यायच्या वेळेमध्ये त्यावेळेस जेव्हा पवित्र आत्मा कार्य करायचा वेळ येतो तेव्हा तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये सैतानी विचार येतात. लेकराचा विचार, बायकोचा विचार, डोक्यामध्ये सैतानी विचार, असे काहीतरी विचार येतात आणि ज्याच्यामुळं पाणी हल्लं, पवित्र आत्मा उतरला, संजीवन मिळालं तरी आपल्या जीवनामध्ये काम होत नाही. देवदूत हा पवित्र आत्म्याचं कार्य करतो. या ठिकाणी पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि पाणी हल्लं म्हणजे मंडळीमध्ये संजीवन येणं आहे. प्रत्येक वेळेसाठी तयार राहा, प्रत्येक वेळेसाठी तयार राहा. या 4 गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात आहेत. मी या ठिकाणी आपल्याला काय सांगतं, बेत सदा इथं पडलेला व्यक्ती म्हणजे दररोज दर रविवारी मी चर्चला आहे, दर शुक्रवारी मी चर्चला आहे, पण माझ्या जीवनात 38 वर्षापासून दुःख आहे. काय कारण आहे? अहो 5 नियमशास्त्र मी पाळत आहे, नियमशास्त्रामधून मी बघत आहे, पण मनामध्ये वाईट गोष्टी आहेत. नियमशास्त्राप्रमाणे इथं वचन सांगतं पाणी हलतं, पुढचे 4 लोक येतात, बरे होतात, पुढच्या रविवारी येऊन साक्ष देतात. माझं काम चालत नव्हतं, आता काम चालू लागलं, माझी कंबर दुखत होती, बरी झाली. आपल्याला असं वाटतं त्यालाच काय प्रभू मागं मी बसलोय ना. पुढच्या वेळेस आपण पुढे बसतो, आपल्याला सोडतो, पवित्र आत्मा मागं जातो. कशामुळं? अरे तुझ्या आतून ज्या गोष्टी आहेत त्या वाईट आहेत, आपल्या आतून ज्या गोष्टी निघत आहेत त्या वाईट आहेत. चला आता या माणसाकडे बघूया. याच्या जीवनामध्ये 8 गोष्टी घडल्या. 8 ज्या 8 गोष्टीमुळं यानं काय केलेलं आहे, आपलं तारण रिजेक्ट केलं, आपलं आरोग्य रिजेक्ट केलं. काय घडले असतील त्या 8 गोष्टी? वचन जर आपण पाहायला चालू केलं एक एक तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 3रं वचन, 5वां अध्याय 3रं वचन. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. या 38 वर्षाच्या माणसाला माहित होतं की पुढं एक तळ आहे आणि त्या कुंड आहे, त्या कुंडाला तळ म्हटलेलं आहे. त्या तळ्यामध्ये पाणी हललं की त्या ठिकाणी जाऊन आपण बरे होतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे आरोग्य समोर आहे, आशीर्वाद समोर आहे, पण याला घेता येत नाही. आरोग्य समोर आहे पण याला घेता येत नाही. चर्च हे जयपूर मध्ये समोर आहे पण मला जाता येत नाही. तिथं आशीर्वाद येतो, संजीवन उतरतं, देवदूत पाणी हलवतात, पवित्र आत्म्याचं कार्य होतं, लोकांचं कळतं या बाईला कितीतरी दिवस झालं निकृबाळ होतं, हिला निकृबाळ झालं, दुष्ट आत्मा निघत आहे, पण मला जाता येत नाही. आरोग्य समोर आहे पण मला घेता येत नाही. देवाला द्यायला आणि पदर नाही माझ्याकडे. आपली परिस्थिती अशी होत आहे. याला 38 वर्ष लागले बरं का, याला 38 वर्ष लागले. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना दिवस लागत असतील, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल प्रभू मी चर्चला जातो, प्रभू मी हे करतो, मी ते करतो. तुला आरोग्याला वेळ लागणार आहे, तुझ्या उत्तराला वेळ लागणार आहे. आपल्या समोर आहे, आपल्याला घेता येत नाहीये. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं, यशायाचं पुस्तक याचं 53वां अध्याय आणि 5वं वचन. यशया याचं 53वां अध्याय आणि त्याचं 5वं वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आजारी पडल्यानंतर कुणाला मागायची गरज नाही. आता आजारी पडल्यानंतर कुणाकडे आपल्याला बोलायची गरज नाहीये. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. जेव्हा जेव्हा आजारी होचाल, जेव्हा जेव्हा त्रासामध्ये जाचाल, त्यावेळेस देवाला म्हणा प्रभूजी तुला बसलेले फटके हे माझ्यासाठी होते. मी सांगतो देवाबद्दल गर्व करा. त्या देवाला फटके सगळ्या जगासाठी नाही, माझ्यासाठी खाल्लेले आहेत. हा विश्वास ठेवा. जेव्हा जेव्हा आजारी होचाल त्या देवाला आठवण करून द्या, हे प्रभूजी ते फटके व्यर्थ नाही, ते फटके व्यर्थ नाही. फक्त गुड फ्रायडेला आठवण करण्यासाठी नाही, रोजच्या दिवसासाठी आहे. मला मागे काही वर्ष अगोदर कमरेचा त्रास चालू झाला, कमरेचा त्रास. आणि कमरेचा त्रास चालू झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरने गोळ्या दिल्या आणि सांगितलं जा परत काही दिवसानंतर ये, तुला बरा होशील. मी म्हटलं ठीक आहे. गेलो. 15 दिवसानंतर काहीच फरक पडला नाही. डॉक्टरने सांगितलं आपण MRI काढू. त्या MRIच्या मशीन मध्ये टाकलं. जबरदस्त अनुभव त्या MRIच्या मशीन मध्ये गेल्यानंतर. खूप म्हणजे बेकार अनुभव असतो. त्या मशीन मध्ये घालतात आणि तिथं 1 रुपया ठेवायचा नाही, नाणं ठेवायचं नाही, ATM ठेवायचं नाही, अंगठी ठेवायचं नाही. त्याच्या
पडल्यामुळे जास्त भीती वाटते. हे करायचं नाही, ते करायचं नाही म्हणल्यावर घातलं मशीन मध्ये, बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर पुन्हा डॉक्टरनं सांगितलं मला, म्हणलं रिपोर्ट तुमच्यामध्ये कोणी मोठा असेल तर त्याला पाठवा, म्हणजे त्याला पाठवा. म्हणजे मारूनच टाकायचा प्लॅन केला त्यानं मला. एक असली ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर असलं बोललं आणि त्याच्यावर सांगितलं कोण मोठे असतील तर त्यांना पाठवा. आम्हाला जाताना महत्वाचं बोलायचंय. मोठ्या भावाला पाठवलं, म्हणजे जा बाबा काय म्हणायला ते. बाहेर बसलो तसाच म्हणलं इश्यू दया कर देवा, काय सांगू देऊ नको डॉक्टरला, करू देऊ नको. डॉक्टर रूपी सैतानानं सांगायला चालूच केलं. डॉक्टरनं सांगितलं मणक्यामध्ये गॅप आहे, 3ऱ्या गादीमध्ये, 5व्या गादीमध्ये, आणि इथं गॅप झालेला आहे, हे झालंय. मी म्हणलं प्रभू मणक्यात बी गादी असतात का, मणके बी आराम करतात का? विचार करायला चालू केलं. म्हणलं प्रभूजी मी या सगळ्या गोष्टी रिजेक्ट करतो. प्रभू या गोष्टी मी रिजेक्ट करतो, कारण तुझं वचन मला प्राप्त झालेलं आहे. मार्क कृषी वर्तमान वचन काढूया आपण 11वा अध्याय आणि त्याचं 23वं वचन. मार्क कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय त्याचं 23वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडलेच असा विश्वास करील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. मी इतके दिवस आजाराबद्दल बोलत होतो. जो भेटल त्या व्यक्तीला बोलायचो माझी कंबर दुखते, मला चालता येत नाही. मी आजाराबद्दल बोलत होतो, आजाराला बोलत नव्हतो. लक्षात घ्या, आपण प्रॉब्लेम बद्दल बोलतो, समस्येबद्दल बोलतो. कर्ज आहे, कर्ज आहे. अरे कधी कर्जाला तू धमकावलंस का? कधी कर्जाला धमकावलंस का? देवाचं वचन काय सांगतं? शंका न बाळगता जेव्हा तू एखाद्या गोष्टीला बोलशील तेव्हा तू समस्या कितीही मोठी असली, आता उठायचं आणि जाऊन डोंगराला मला उभारायचं नाही. मी लातूरवरून सोलापूरला येत असताना मध्ये मध्ये भरपूर डोंगर होते. मी जर तिथे थांबून जर असं म्हटलं हे डोंगरा उठ आणि या पाण्यामध्ये जाऊन पड, अहो काय आहे त्याचा अर्थ काय आहे? डोंगरा एवढी जरी मोठी समस्या असेल तर लक्षात घ्या देवाचं वचन सांगतं ते तुझ्यासाठी घडेल. तुझ्यामध्ये जर कॅन्सरचा एखादा पेशंट असेल, त्या कॅन्सरच्या पेशंटला येशूच्या नावामध्ये मी तुला आज्ञा करतो, मी विश्वास धरला. मी म्हणलं प्रभूजी आता मी आजाराला बोलणार. त्याच्या अगोदर मला कोणीतरी सांगितलं औरंगाबादला मीटिंग आहे आणि पौल दिनाकर पास्टर तिथे येणार आहेत आणि तिथं चल आणि तिथं जा, तुला आरोग्य मिळेल. गेलो, त्याला औरंगाबादला गेलो. तिथं प्रार्थना चालू झाली. बाळासाहेबांनी तिथून नावं घ्यायला चालू केले. ह्या नावाचा एक विशाल नावाचा एक माणूस आहे, सचिन नावाचा माणूस आहे आणि कुणीतरी नंदा नावाची बाई आहे की तिला आरोग्य मिळत आहे. मी म्हणत होतो प्रभू संदीप म्हणू दे, संदीप नावाचं एक जण आलंय त्याला बरं करू दे. सगळ्याचे नाव घेतले, माझं नावच घेतलं नाही. काय नाही, फरकच नाही पडायला. म्हणलं प्रभू ही विजिट फेल गेली म्हणलं माझी. इथं येऊन पण काही फायदा नाही. देवाला कार्य करायचं होतं, मी बोलावं म्हणून वाट बघतो कधीतरी कुणीतरी यावं, माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि मला तू बरा हो. आपल्याला वाटतं कुणीतरी रेडीमेड द्यावं. कधी कधी लक्षात घ्या, आजाराबद्दल बोलण्यापेक्षा आजाराला बोलायला चालू करा. समस्येबद्दल बोलण्याच्या ऐवजी समस्येला बोलायला चालू करा. कधी कर्जामध्ये बसलेले आहात का? कधी कर्जाला म्हणलात का हे कर्जा मी येशूच्या नावाने तुला माझ्या घरापासून दूर करत आहे. हे आजारा येशूच्या नावामध्ये मी तुला माझ्या घरातून हाकलत आहे. तू तात्पर्य म्हणत आहेत का? येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही बाहेर काढा. अहो चमत्कार फक्त पालकाजवळ नाही, तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. चर्चमध्ये आली आणि मी वचन सांगत होतो शंका न बाळगता ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावामध्ये एखाद्या समस्येला म्हणाल की तुम्ही हे निघून जा, तर ते निघून जाणार आहे. ती बाई घरी गेली. तिच्याकडे एक बारका मुलगा होता 12 वर्षाचा आणि 12 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या मानेवरती गाठ आली आणि मानेवरती गाठ आल्यानंतर शनिवारी ते दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एका खेड्यामध्ये गेलतो. त्यांना सांगितलं तुम्ही शहराच्या ठिकाणी जा आणि कॅन्सरची तपासणी करा आणि कॅन्सर असण्याची शक्यता आहे. माझी डिग्री मला माहिती आहे हे कॅन्सर आहे. काही डॉक्टर जागेवरच इलाज करून सांगतात. एखाद्याला श्वासाचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला अटॅक येऊन गेलेला आहे किंवा तुम्हाला अटॅक कॅन्सरचे लक्षण आहे, एखादा पोट जरी दुखायला मला किडनी डॅमेज आहे तुमची, डॉक्टरचे शब्द रिजेक्ट करायला चालू करा. कारण आपल्या देवाने आपल्यासाठी चांगल्या कल्पना केलेल्या आहे. त्या बाईने काय केलं? घरामध्ये गेली, रात्रीच्या समय एक तेलाची बाटली घेतली, त्या तेलावर हात ठेवला आणि म्हटले मी शंका न बाळगता विश्वास ठेवते, येशूच्या नावानं माझ्या लेकराला आरोग्य मिळू दे. तेल घेतलं, त्या लेकराच्या मानेवरती लावलं, जिथं गाठ होती तिथं लावली. रात्री झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी लेकरू पळत आलं आणि मम्मीला म्हणलं मम्मी
तुझा देव जिवंत आहे. माझी गाठ निघून गेली ना माझी गाठ खाली उतरली. मी शंका न बाळगता त्या माझ्या गाठीला, त्या लेकराच्या गाठीला म्हटलं, येशूच्या नावानं ही गाठ उठून निघून जाऊ दे. आणि ती गाठ गेली ना. खरंच आपला देव जिवंत आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. कधी त्या समस्येला बोलायला चालू करा, बघा ती समस्या तुमच्यापासून पळायला चालू करेल. भूत, आपण कधी कधी भूताला घाबरतो, भूत आपल्याला घाबरतात. हो, आणि देवाचा माणूस आला, इथं आपली जागा नाही, आता पळून जावं लागेल. आजार आपल्याला घाबरतात. अरे बापरे, याच्या घरात जायचं म्हणलं तर येशूच्या नावानं हा आपल्याला हकालपट्टी करतो. घाबरू द्या, समस्येला घाबरू द्या तुमच्यापासून. मी माझ्याबद्दल सांगत होतो, डॉक्टरनं सांगितलं मणक्यात गॅप आहे, तिसरा मणका, 5वी गादी, इकडं तिकडं बरेच परेशानी आहेत. घरी गेलो, म्हणजे येशूच्या नावामध्ये मी माझे आरोग्य घोषित करतो. माझे सगळे आजार येशूच्या नावाने काढून टाकतो. मणक्यातला गॅप मी काढून टाकतो. MRI रिपोर्ट मी रिजेक्ट करतो. मी उठणार, मी चालायला लागणार, मी बोलायला चालू केलं. मी म्हटलं, प्रभूजी आरोग्य माझ्या समोर आहे, मला काय घेता येत नाही, कारण तू माझ्यासाठी, तू माझ्या क्रूसखांबावरती फटके खाल्ले. मी देवाला घोषणा केली. उठलो, 1 महिना मी बेडवरती होतो. उठलो आणि चालायला लागलो. तो आजपर्यंत चालत आहे. त्याच्यानंतर 2-3 वेळेस मी दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टर गेले की माझ्याकडे आशेनं बघायचा, या दुखते, या तुम्हाला टेबलवर घ्यायचंय. मी त्याला सांगायचो, नाही, माझ्या देवानं मला बरं केलं आहे. डॉक्टर माझ्याकडे बघायचा, मग कशाला आला? नाही, एका पेशंटला भेटायला आलतो, त्याच्यासाठी पण प्रार्थना करणार आहे आणि तुमच्या दवाखान्याचं ऑपरेशन कॅन्सल करणार आहे. डॉक्टर तिरक्या बघायचा, अहो इतिहास घडवणारे बना. देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर या तुरवीत चालशील. आपल्याला एवढं सामर्थ्य ना, आपण त्याला घाबरत बसलो. अहो बोलायला चालू करा, म्हणायला चालू करा. तुमच्या समोर MRI रिपोर्ट आज मी दाखवतो. डॉक्टर वाट बघत आहे. आणि त्यामुळं देवाने मला आरोग्य दिलं, कारण मी बोलायला चालू केलं. आरोग्य समोर आहे, पण घेता येत नाही. 38 वर्षापासून पडून होता, समोर होता, फक्त जायचं, उडी मारायची, पडायचं, बरं व्हायचं, पण नव्हतं, त्याला जमलं नाही. नामान नावाच्या एका व्यक्तीबद्दल आपण बघूया. नामान नावाचा व्यक्ती, 2 राजे याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे. नामान नावाचा एक व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये त्याला कुळी होता, पराक्रमी वीर होता, पण कुळी होता. देवाच्या सेवकाकडे ज्यावेळेस एका लहान मुलीने त्याला सांगितलं की कुणीतरी जावं आणि माझ्या धन्याला सांगावं की जा बाबा, माझ्या देवाच्या सेवकाला भेट आणि तिथं तुला आरोग्य मिळेल, जा कुठेतरी जा, तुला आरोग्य मिळेल. तर वचन काय सांगतं माहितीये का? ह्याची जायची तयारी नव्हती. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना कुणीतरी जाऊन सांगतं, पप्पा जावा त्या पनियर चर्चला, तिथं आरोग्य मिळतं, पण आपला हट्टी स्वभाव विजातो का? हा, तिथं गेल्यानं का बरं होतंय का? MD कडे जाईन, मी ह्याच्याकडे जाईन, काही होणार नाही. सगळीकडे गेल्यावर लोक येऊन साक्ष देतात, आम्ही ऐकलेले आहे. लोक म्हणतात, मी इकडे जाऊन आलो, मी तिकडे जाऊन आलो, मी हे केलं, मी ते केलं, ह्याचा बळी दिला. अरे काही होत नाही. विश्वासाने चर्च मध्ये जा, प्रार्थना करून घे, देव तुला आरोग्य देणार आहे. आपला तटीला स्वभाव सोडा. तटीला म्हणजे आपल्या भाषेमध्ये, आपल्याला कळणाऱ्या भाषेत रग्गील स्वभाव सोडायचा. रग्गील, मी जाणार नाही, मी करणार नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही, मला सगळं इथंच मिळलं पाहिजे. अरे नाही, आरोग्य तुझ्या समोर आहे. त्या येशू ख्रिस्तानं तुझ्या माझ्यासाठी फटके खाल्लेले आहे. तर जाऊन बोल, त्या ठिकाणी तू कन्फेस कर, देवा माझ्या हातून अपराध घडले, देवा माझ्या हातून चुका घडलेल्या आहेत, देवा माझी तू क्षमा कर. देवाला जेव्हा तुम्ही म्हणसाल तेव्हा देव तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करणार. आरोग्य समोर आहे, पण घेता आलं नाही. आरोग्य समोर आहे, त्याला इतके दिवस घेता आलं नाही. या 2 राजे 5वे अध्याय 10व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या माणसाला ज्यावेळेस त्या देवाच्या सेवकाला सांगितलं, त्याची स्टोरी वेगळी आहे, तो संदेश वेगळा आहे. फक्त आपल्याला घ्यायचं काय आहे? समोर आहे, पण घेता येत नाही. तो इस्रायलाच्या राजाकडे गेला, जाताना पत्र घेऊन गेलाय राजाचं, बाळासाहेब मी मुख्यमंत्री आहे, मी पंतप्रधान आहे किंवा नगरसेवक आहे, एक माणूस पाठवत आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेवा, प्रार्थना करा आणि त्याला बरं करा. काही गरज नाही वशिला लावायची. तू स्वतः नतमस्तक हो, तू स्वतः देवाजवळ जा. नम्र झाल्याशिवाय देव तुला आशीर्वाद देणार नाही. याच्यामध्ये तटीलपणा होता, एक मीपणा असल्यासारखा होता. तो तिथं जायचा, त्याची तयारी नव्हती आणि त्यामुळे काय झालं माहितीये का? आशीर्वाद मिळत नव्हता. वचन असं सांगतं, त्याची इच्छा होती. ज्या वेळेस आलिशाने त्याला सांगितलं, एक काम कर, यार्देन नदीमध्ये जा, 7 वेळेस बुड आणि 7दा बुडून बाहेर निघ. त्याला राग आला,
त्याला राग आला. कोण आहे मी सेनापती आहे आणि मी असले काम करतो का? मी पालकाची आज्ञा पालन करू का? या सेवकाची आज्ञा पालन करू का? परंतु त्याच्याजवळ काही माणसं होते. त्या लोकांनी सांगितलं चांगलं सांगायला एक काम करा ना, ऐका ना, जावा तिथं जाऊन बडम तिथं बुडा आणि बुडून बाहेर या. ज्यावेळेस तुम्ही ऐकचाल त्यावेळेस तुम्हाला काय होईल त्याला फरक पडेल. त्यानं माणसांचं ऐकलं, तिथं गेला, पाण्यामध्ये बुडून ज्यावेळेस बाहेर निघाला, ज्यावेळेस आज्ञा पालन केली, 7व्या खेपेला जेव्हा बाहेर निघाला, त्याचं शरीर लहान लेकरासारखं एकदम सुंदर आणि चांगलं झालेलं आहे. देव प्रार्थना ऐकतो, स्वभाव बदला. आरोग्य समोर आहे पण आपल्याला घेता येत नाहीये. चला दुसऱ्या पॉइंटकडे आपण जाऊया कारण वेळ पळत चाललेला आहे. दुसरी गोष्ट याचं 6वं वचन जर आपण वाचलं, योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय 6वं वचन. येशू त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोळला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? या ठिकाणी दुसरं पॉइंट आपल्याकडे आहे. पहिला पॉइंट आपण पाहिला आणि ते म्हणजे आरोग्य समोर आहे, त्याला घेता आलं नाही. आपल्याला देखील समोर आरोग्य आहे. चर्च मध्ये जायचं, गुडघ्यावर यायचं, रडायचं, प्रार्थना करायचं, आरोग्य घ्यायचं. त्या बाईला माहित होतं हन्नेला मला लेकरू बाळ नाही, पण मार्ग माहित होता, समोर होतं. शिलो नावाचं चर्च आहे, तिथं जायचं, त्या चर्च मध्ये जायचं, रडत बसायचं. रडली, देवाकडे हात गेली. देवाचा सेवकाला म्हटलं, बाई किती लेकरासाठी रडायलीस? म्हणजे एक लेकरू नाही मला, जा तुला 6 लेकर देतो म्हणला. रडायचं टेक्निक आहे, समोर आहे. एक मागायलो, प्रभू 6 द्यायला. आणखी त्याला काय झाले, लेकर झाले. शमूएल सोडून 5 लेकर अजून झाले तिला. ती टेक्निक आहे. या मंदिरामध्ये रडा, गुडघ्यावर बसा, देवाला हात मारा, प्रभूजी मला दे, देव देणार. समोर आहे, घेता आलं नाही. दुसरा पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. येशूने त्याला विचारलं, तुला बरं व्हायची इच्छा आहे का बाबा? म्हणजे येशू जरी गेला तर एक दुसरा पॉइंट असा आहे, आपल्या इच्छेशिवाय देव काही करत नाही. आपलं मुख उघडल्याशिवाय एखाद्या माणसाला जो उगवत आपण म्हणू शकत नाही, जा तुझं आजपासून तारण झालं नाही. त्यानं मुख उघडलं पाहिजे, त्याच्या मुखातून म्हटलं पाहिजे, प्रभू येशू तू माझ्यासाठी आलास, मारला गेलास, 3ऱ्या दिवशी उठलास आणि पुन्हा येणार आहेस, मी माझे पाप पदरी घेतो. ज्या वेळेस तुम्ही असं कराल तेव्हा तारण आहे. जेव्हा तुम्ही प्रभूला म्हणाल, देवाचं वचन सांगतं, जोपर्यंत आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन सांगतं. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपल्याला सांगतं, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. कित्येक वेळेस आपल्याला असं वाटतं प्रभूना डायरेक्ट यायचं, मला तिथं जिथं मी असेल तिथं येऊन मला सगळ्या गोष्टी करायच्या. येशू सांगतो तुझ्या इच्छेशिवाय देव काहीच करत नाही. देव दाराशी उभा आहे. कोणतं दार आहे? अरे तुझ्या आणि माझ्या हृदयाचं ते दार आहे. तुझ्या आणि माझ्या हृदयाच्या दाराशी उभा आहे आणि दार ठकठक करत आहे आणि तो म्हणत आहे, माझी वाणी ऐकून जर तू दार उघडशील, जर तुझ्या अंतःकरणाचं दार उघडशील. बऱ्याच लोकांनी आपल्या अंतःकरणाला कुलप लावले, कुलप, 2-2 कुलप, 3-3 वेळेस चावी फिरवली तरी ते कुलूप निघत नाही. अहो कशासाठी? देव मध्ये येऊ नये म्हणून. ते कुलूप कशाचं आहे? व्यसनाचं कुलूप, व्यभिचाराचं कुलूप, दुष्टतेचं कुलूप. त्याच प्रकारे तुम्हाला काय सांगायचं असेल, द्वेषाचं कुलूप, एखाद्या वाईट गोष्टीचं कुलूप, हे कुलप काढा. आज देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तू माझी वाणी ऐकशील आणि ते कुलूप जर काढशील, तुझ्या अंतःकरणाचे कुलूप दडलेलं आहे ना, ते व्यभिचाराचं कुलूप, त्या द्वेषाचं कुलूप, त्या ठिकाणी रागाचं कुलूप, एखाद्याबद्दलच्या वाईट विचाराचं कुलूप, ते कुलूप काढ. तो प्रभू तुझ्यासोबत आत येण्याची इच्छा आहे. जोपर्यंत तुम्ही ते कुलूप काढणार नाही तोपर्यंत येशू तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात येणार नाही. वचन असं सांगतं, जोपर्यंत आपण आपल्या घराचं कुलूप, आपल्या अंतःकरणाचं द्वार उघडणार नाही तोपर्यंत देवाचं वचन सांगतं, पहा तू आपलं मुख चांगलं उघड म्हणजे मी ते, आणि जर मी मुखच नाही उघडलं तर प्रभू तुझी तू गपची प्यायचं, मला बरं करून जायचं नाही. आपलं मुख उघड. देवाला सांग तुला काय कल्पना आहे. 24 तास देवाचा मोबाईल नंबर चालू आहे. 24 तास. इर्मयाचं पुस्तक 33 अध्याय 3 वचन. देवाचा नंबर काय? 33-3. पाठ करून टाकायचं. घड्याळामध्ये जर 3:33 झाले तर समजून घ्यायचं, ज्याच्याकडे मिचमिची घड्याळ असेल किंवा टायमिंग असेल, मोबाईल मध्ये टाइम झाला 3:33 समजून घ्यायचं. समजा आपल्या मोबाईल मध्ये आपण बघतो 2:58 टाइम झालेला आहे. जर 3:33 टाइम झाला की लक्षात घ्यायचं, इर्मया 33:3. देवाने मला अभिवचन केलेलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तेव्हा माझ्या घरामध्ये ही अडचण आहे, माझी परेशानी ही आहे, देवा मला आशीर्वाद पाहिजे, मला डबल मस्सा पाहिजे किंवा तुम्हाला जे पाहिजे देवाला मागायला चालू करा. टाइम ठरवून टाका 33:3.
इरमया 33:3 24 तास देवाचा नंबर उपलब्ध आहे. पण आपली इच्छा असल्याशिवाय देव आपल्या जीवनात काही करत नाही. येशू त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हटला, तुला बरं व्हायचंय का रे बाबा? तो म्हटला काय? आता तिसरा पॉइंट जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस तो तिथं गेला त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. 7वं वचन आपण वाचूया. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. या ठिकाणी तो व्यक्ती काय म्हणत आहे? तो म्हणत आहे की 7व्या वचनात त्या दुखणेकराने उत्तर दिले, पाणी उसळते तेव्हा तळ्यात सोडायला मला कोणी माणूस नाही. माणूस नाही. एक बी माणूस आत्ताच्या जीवनात कमवलेला नाही. तुम्ही कधी आजारी पडल्यावर तुम्हाला हक्कानं फोन करण्यासाठी कुठला माणूस आहे का? कुठल्या प्रार्थना योद्ध्याच्या बाया आहेत का ज्यांना फोन करून सांगता यावं, ओ आमचं डोकं दुखायले प्रार्थना करा, ओ आमच्या कुणाला तरी डिलिव्हरीला न्यायचे प्रार्थना करा, आमच्या घरात कर्जाची समस्या आहे प्रार्थना करा, घरामध्ये लग्न आहे प्रार्थना करा, किंवा कुणीतरी आजारी आहे प्रार्थना करा. माणसंच नाही. तुमचा फोन बघितलं ते सायलेंट करते, असं बघतोय सायलेंट करते बाजूला ठेवतंय. चांगलं वागा. आपल्यासाठी प्रार्थना करायला माणसं तयार ठेवा. याला 38 वर्ष का लागले माहितीये का? एक बी माणूस कमवला नव्हता. ह्यानं कधी कुणासाठी प्रार्थनाच केलं नाही. कधी कुठं कुणी आजारी असला त्याला बघायला गेलं नाही. कधी कुणी समस्येत असला त्याच्याकडे जाऊन त्याला भाकर दिली नाही. कधी त्याचा पाहुणचार केला नाही किंवा त्याला धरण्यासारखं एखाद्या माणसाला धरण्यासारखं यानं केलं नाही. 38 वर्ष लागले बघा याला. या गोष्टीमुळं याने एकही माणूस तयार ठेवला नाही. एकही माणूस याच्या जीवनात मिळालेला नाहीये. वचन आपल्याला पाहायला मिळतं प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पेत्र तुरुंगामध्ये होता पण मंडळी प्रार्थना करत होती. आपल्यापैकी कुणी आजारी असलं, संकटात असलं, मंडळी म्हणून प्रार्थना करा. वचन सांगतं त्यांनी आमेन म्हणायच्या अगोदर पेत्र तुरुंगाचे दरवाजे तोडून बाहेर निघून त्या लोकांच्या समोर उभारलेला होता. तुम्ही आमेन म्हणायच्या अगोदर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर येणार आहे. तुम्ही आमेन म्हणायच्या अगोदर मंडळी म्हणून ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील त्यांच्यामध्ये मी आहे देवाचं वचन सांगतं. तुम्ही प्रार्थना करायला बरोबर देव देवदूत पाठवेल आणि त्या ठिकाणी कार्य करायला चालू करेल. देवाचं वचन सांगतं तो योग्य वेळेमध्ये उत्तर देणारा देव आहे. आपल्यासाठी प्रार्थना करायला माणसं तयार ठेवा. याच्याकडे माणसं नव्हते. मार्कुस सुवर्तमान 2रा अध्याय याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक माणसाला पक्षघात झाला होता. याला जसा पक्षघात झाला ना, जसा लकवा मारला होता ना, त्याला देखील लकवा मारलेला होता. त्या माणसानं काय केलं माहितीये का? 4 लोकांनी त्याला बाजेवर उचललं आणि येशू जिथं आहे तिथं कौलानं काढले आणि त्याच्यापर्यंत त्याला पोचती केलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करायला माणसं तयार ठेवा. ज्यावेळेस तुमचे माणसं जातील त्यावेळेस तुमच्यासाठी कुणीतरी तयार राहणार आहे. माणसं कमवा. यानं एकही माणूस कमवला नाहीये. 4था पॉइंट आपण लवकर जाणार आहोत. त्याआधी आपल्याला बघायला पाहायला मिळतं तो त्याच ठिकाणी 7व्या वचनामध्ये काय म्हणत आहे. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. मी जातो न जातो तर दुसरा कोणीतरी जातो आणि बरा होतो. वचन असं सांगतं कुरकुरीचा आत्मा याच्यामध्ये होता. मीच बरा होत नाही, बाकी सगळ्याच चांगलं व्हायलंय, आमच्याकडे असं का व्हायलंय, देवाने आमच्याकडे काय पाठ फिरवली का? आपल्या मुखाने बोलत बसू नका. चांगलं ते बोला, चांगलं ते बोला. वचन असं सांगतं याच्यामध्ये कुरकुरीचा आत्मा होता. 40 दिवसाचा प्रवास, 40 वर्ष लागले इस्रायल लोकांना. यहोशुवाने ज्यावेळेस हेर पाठवले ना, ज्यावेळेस जाऊन बघून या म्हणून, त्यावेळेस ते लोक 40 दिवसामध्ये परत आले होते. परंतु इस्रायल लोक जेव्हा मोशे सोबत निघाले ना, त्यावेळेस त्यांना तो प्रवास 40 वर्ष लागला. देवानं राणा वनातून इकडून तिकडून फिरवलेला आहे. फक्त कारण एक होतं, कुरकुरीचा आत्मा. 38 वर्ष का लागले माहितीये का? सकाळपासून रात्रीपर्यंत कुरकुर करत बसायचं. आमचं काही चांगलं होत नसतंय, आपल्या घरात काही चांगलं येतंय का? गाडी का आपण घेत आहोत का? आपले काही चांगलं होतंय का? लेकरं कधी नोकरी लागणार आहेत का? लावा तिकडे कुठेतरी पाठवा पेंटरकीच्या कामाला, हमालीला पाठवा. अरे चांगलं बोल, चांगलं बोल. कुरकुर करू नको. तू जे तुझ्या मुखानं बोलशील ते गोष्ट घडणार आहे. जिभेच्या हाती जीवन आणि जे तिची आवड धरतात ते तिचे फळ. मग तुम्ही काय जीवेच्या हाती तुमचे आहे? एखादा आजार व्हायच्या अगोदरच, पोटात दुखायच्या अगोदर तर किडनी गेली माझी, डॉक्टर बरोबर तुम्हाला किडनीची तपासणी सांगणार. अहो चांगलं बोला, चांगलं बोला, चांगलं बोला. डोकं दुखायलं, मायग्रेन,
कंप्लेंट. साधा खोकला आला, टीबी 100%. चांगलं बोला. जिवेच्या हाती जीवन आणि मरण आहे. एक माणूस होता, त्यानं मला रात्रीच्या समय फोन केला. 11-12 वाजता फोन केला. पाळकसाहेब मी गावाला गेलो होतो आणि मी आलो. मग काय झालं? आणि येता येता असं झालं, मला आता घरात आलो तर मला घाम आला, दरदरून घाम आलेला आहे, माझ्या छातीत दुखत आहे. माझ्या लक्षात आलेला अटॅक होता. मी म्हणलं प्रार्थना करू ब्रदर, काळजी करू नका. प्रार्थना केली. म्हणलं प्रभू येशूच्या नावाने दे बाप्पा, तू शब्द मात्र बोल. त्या ठिकाणी जिथं बंधू आहेत त्यांना तू आरोग्य दे. आणि त्या बंधूला सांगितलं तुम्ही असं म्हणा की आय रिसीव्ह, मी ग्रहण करतो हा आशीर्वाद, मी बरा होत आहे, मी बरा होत आहे म्हणून तो रिसीव्ह कर. त्या माणसानं तो रिसीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेला. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला रात्री मेजर अटॅक आला होता, तुम्ही वाचलातच कस काय? त्यानं सांगितलं, त्या डॉक्टरनं म्हटलं तुम्ही कोणची गोळी खाल्ली रात्री एवढ्या? काय खाल्लं? त्यानं सांगितलं मी प्रार्थनेची गोळी खाल्ली. योग्य वेळेमध्ये ती प्रार्थनेची गोळी तुम्हाला मला देणार आहे. अहो जेव्हा केव्हा वाटेल ना, माणसं तयार ठेवा प्रार्थनेसाठी. एक माणूस होता, आणखी एक मनुष्य होता, चांगला परिचित तो माणूस होता. एके दिवशी त्याला 3-4 वाजता जाग आली. 4 वाजता त्याला करमच ना. मोबाईल घ्यायला बघितला, बॅटरी डाऊन, काहीच कळना, काहीच नाही, मोबाईल बी नाही, टीव्ही बी नाही. म्हणून त्याला बसल्या बसल्या विचार केला सर्व प्रार्थना तरी करावी. बसल्या बसल्या प्रार्थना करायला चालू केली. म्हणा प्रभूजी माझ्या भावाला बरं कर, बहिणीला बरं कर. प्रभू माझ्या भावाला जास्त बरं कर, माझ्यापासून लांब राहतो बिचारा, कधी मध्ये मला पैसे पाणी पाठवतो. म्हणून त्याला त्याच्यासाठी प्रार्थना केली. 4 वाजता 4:30 वाजता झोपला. सकाळी 7 वाजता चार्जिंग लावलेला फोन ऑन झाला. 7 वाजता त्याच्या मोबाईलवर बघितलं, त्याच्या भावाचा त्याला कॉल आला. तो भाऊ तिकडून फोन करून म्हणत होता, भावा अरे माझ्यावर चालू वाईट प्रसंग टळला. तो म्हणला काय झालं? पहाटे 4 वाजता मला दरदरून घाम आला, माझ्या छातीत पाठीत कळ आली, मला अटॅक होत होता. मी एक डॉक्टर आहे, मला कळत होतं मला हार्ट अटॅक होत आहे. आणि 4 वाजता मी त्या त्रासामध्ये असताना अचानक 4:05 मला जरा बरं वाटायला लागलं. 4:10 माझा पूर्ण घाम गेला आणि मला अचानक हा माणूस म्हटला तुला काय सांगू, देवानं मला 4ला उठवलं, काहीच काम नाही, मी उगाच सहज प्रार्थना केली आणि देवानं तुला तिथं आरोग्य दिलं. तुमची सहज प्रार्थना पण एखाद्याचा जीव वाचवू शकते. तुमची सहज प्रार्थना देवाचं वचन सांगतं आपल्यासाठी प्रार्थना करायला माणसं तयार ठेवा बरं का. कुरकुर करत बसू नका, कुरकुर करू नका. माझ्यासोबतच का घडतं, माझ्यासोबतच का होतं. जर वाईट घडलंय तर देव चांगलं पण करेल. येणाऱ्या दिवसामध्ये देव अशा अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनात घडवेल की आजच्या दिवसापासून जे तुम्ही बोलाल ते व्हायला चालू होईल, ज्या तुम्ही बोलसाल त्या मोकळ्या व्हायला चालू होतील. असं कार्य करणारा देव आहे. पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. 14वं वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. या ठिकाणी वचन असं सांगतं, येशूने त्याच्याकडे गेला, त्याला जाऊन म्हटलं ठीक आहे सगळं सोड, तुला बरं व्हायची इच्छा आहे का? असं नाही की कुणीतरी येतो उठ आपली बाज उचल आणि चालू लाग. ज्यावेळेस त्याला सांगितलं ना, उचलली बाज, चालू लागला. देवाचं वचन सांगतं तू कुठं भेटला नंतर? मंदिरात. आपण आजारापासून बरे झाल्यानंतर कुठं भेटतो? आपल्यापैकी कित्येक लोकांना देवाने आरोग्य दिलेलं आहे. परत मंदिरामध्ये येतो का? 10 लोक कुष्ठरोगी प्रभूकडे आले आणि 10 आल्यानंतर प्रभूने सांगितलं हे 10 लोकांना जा, याचकाला दाखवा, जात जात बरे झाले. एकटा परत आला. आपल्यातल्या कित्येक लोकांना देवाने आरोग्य दिलेलं आहे. मग आपण मंदिर सोडून का जात आहोत? देवाची योजना आहे तुम्ही मंदिरात असावं. देवाची योजना आहे तुम्ही चर्चला यावं. आज एकटे आला, उद्या पत्नीसह या, परवा लेकरा बाळांसह या, परवा नातेवाईकासोबत या. देवाची इच्छा आहे, मंदिरात आशीर्वाद आहे. देवाचं वचन सांगतं इतिहासाच्या पुस्तकामध्ये, दुसऱ्या इतिहासमध्ये, या मंदिरातून केली गेलेली प्रार्थना मी ऐकणार आहे. मग आपण कुठं आहोत? हा माणूस मंदिरामध्ये सापडलेला आहे. हा माणूस मंदिरामध्ये आहे. आपण देखील बरं झाल्यावर मंदिरामध्ये असायला पाहिजे. शेवटचा पॉइंट आपण बघूया आणि म्हणजे त्याच्यानंतर आपण संपूया कारण वेळ होत आहे. 5वा ते 13वं वचन. तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? तो कोण आहे हे बरे झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते. म्हणजे याचा अर्थ येशूची ओळख नव्हती. एक माणूस आलं, साधू बाबा सारखं दिसत होतं, त्या माणसानं आलं, तो बरं केलं. आम्ही चर्चला गेलो, तिथे एक माणूस उभा होता आणि त्या माणसानं प्रार्थना केली, बरं झालं. कोण होता नाव बी माहित नाही. लक्षात घ्या तो देवाचा माणूस आहे. तो देवाचा माणूस आहे. या ठिकाणी जो व्यक्ती होता तो येशू होता. हे त्याला माहित नव्हतं. जर त्याला माहित झालं असतं तर त्याला कळालं असतं हा येशू काय करू शकतो. हा येशू ऋतू बदलू शकतो. हा येशू वातावरण बदलू शकतो. हा येशू मृतांना जिवंत करू शकतो. हा येशू आजाराला बरं करू शकतो. हे त्याला माहित होतं. येशूची ओळख करून घ्या. बऱ्याच वेळेस आपण मंदिरात येतो पण पवित्र बायबल आपल्याकडे नाहीये.
कदाचित मोठं बायबल नसेल, अहो नवीन करार घ्या, तो वाचा, कमीत कमी 2, 4, 5 वेळेस आतापर्यंत वाचून पूर्ण व्हायला पाहिजे. मत्तई, मार्क, लूक, योहान, प्रेषितांची कृत्ये, रोमकरास पत्र, करिंदीकरास, हे आपल्याला पाठ पाहिजे होतं, आतापर्यंत आपण वाचायला पाहिजे होतं. तो येशू कोण आहे याची त्याला ओळख नव्हती. लोक आले, त्याचा पाय खिचू लागले, कुणी बरं केलंय तुला, त्याला माहितच नाही कोण बरं केलंय. कधी कधी आपण बरं झाल्यावर जगातले लोक तुम्हाला त्रास द्यायला चालू करतील बरं का. कधी तुमच्या जीवनात कार्य झालं, तुम्ही खुश होताल, माझी परिस्थिती बदलली, तुमच्या शेजारी पाजारी विरुद्ध उठतील बरं का, तुमचे नातेवाईक तुमच्या विरोधात उठतील. देवाचं वचन सांगतं, ज्या ज्या वेळेस विरोध होईल त्या त्यावेळेस आशीर्वाद दुपटीने वाढतो बरं का. काळजी करू नका. जरी विरोध झाला तर तुम्हाला धन्यवाद द्या. तरी तुम्ही म्हणतील, अरे कुठं चक्कला चाललास, काय तर तिथं जात धर्म बदलायची का, कुठं चाललास. लक्षात घ्या, देव तुम्हाला सांगत आहे, विरोध वाढला तरी देव कार्य करणार बरं का. चला आपले डोळे बंद करूया. त्या जिवंत देवाला आपण म्हणूया, प्रभूजी माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर. हालेलुया. गोरियाला शंकेराला शिखांदियाला. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. आज जर अनेक दिवसापासून आपण आजारामध्ये आहोत, आज जर अनेक दिवसापासून आपण परेशानीमध्ये आहोत, देवाला म्हणायला पाहिजे, हे प्रभूजी अनेक वर्ष झालं मी परेशानीमध्ये आहे, हे प्रभूजी अनेक वर्ष झालं मी